अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 74 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे निद्रा किंवा झोप म्हणजे स्लीप किंवा स्लंबर. निद्रा किंवा झोप म्हणजे स्लीप किंवा स्लंबर. नेक्स्ट आहे निद्रा घेणे म्हणजे टू स्लीप. निद्रा घेणे टू स्लीप. पुढचा शब्द निद्रावश किंवा झोप येत आहे असा म्हणजे स्लीपी. निद्रावश किंवा झोप येत आहे असा स्लीपी. पुढचा शब्द पेंगत असलेला किंवा तंद्री लागलेला. ठीक आहे, त्याला म्हणतात ड्राउझी. पेंगत असलेला किंवा तंद्री म्हणजे ड्राउझी. आपल्याला म्हणतो आपण कधी अरे मला तंद्री लागली एकदम, तंद्री. ठीक आहे, पेंगत असलेला किंवा तंद्री म्हणजे ड्राउझी. पुढचा शब्द निद्रानाश किंवा निद्रेचा अभाव म्हणजे स्लीपलेसनेस किंवा इन्सोम्निया. निद्रानाश किंवा निद्रेचा अभाव म्हणजे स्लीपलेसनेस किंवा इन्सोम्निया. नेक्स्ट आहे पाऊस म्हणजे रेन. पाऊस, रेन. पुढचा शब्द पावसाचा थेंब, अ रेन ड्रॉप. पावसाचा थेंब, अ रेन ड्रॉप. नेक्स्ट आहे पावसाचे पाणी म्हणजे रेन वॉटर. पावसाचे पाणी, रेन वॉटर. पुढचा शब्द पावसाची सर म्हणजे शॉवर ऑफ रेन. पावसाची सर, शॉवर ऑफ रेन. पुढचा शब्द मुसळधार पाऊस म्हणजे फ्लरी ऑफ रेन. मुसळधार पाऊस, फ्लरी ऑफ रेन. याला सुद्धा पावसाची सर असेही आपण म्हणू शकतो. पावसाच्या सरी आपण म्हणतो ना. ठीक आहे, मुसळधार पाऊस, फ्लरी ऑफ रेन. पुढचा शब्द वादळी पाऊस म्हणजे अ रेन स्टॉर्म. वादळी पाऊस, अ रेन स्टॉर्म. नेक्स्ट आहे ढगफुटी म्हणजे क्लाउड बर्स्ट. ढगफुटी, क्लाउड बर्स्ट. पुढचा शब्द पाऊस येणे, रेन टू कम. पाऊस येणे, रेन टू कम. नेक्स्ट आहे पाऊस पडणे म्हणजे रेन टू फॉल. पाऊस पडणे, रेन टू फॉल. नेक्स्ट आहे जोरदार पाऊस पडणे म्हणजे टू रेन हेविली. जोरदार पाऊस पडणे, टू रेन हेविली. हे बघा, इंग्रजीमध्ये आपण असे शब्द बोलू शकतो. मराठीत तर खूप सारे शब्द आहेत, पण इंग्रजीमध्ये जेव्हा आपण वाक्यांमध्ये हे शब्द यूज करायचे असतात तेव्हा आपण काय करायचे, हे मराठी शब्द जे इंग्रजीमध्ये आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेंटेन्समध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. पुढचा शब्द आहे पावसाचा अंदाज दिसणे म्हणजे टू लुक लाईक रेन. पावसाचा अंदाज दिसणे, टू लुक लाईक रेन. पुढचा शब्द पावसात अडकणे किंवा पावसात सापडणे म्हणजे टू गेट कॉट इन द रेन. पावसात अडकणे किंवा पावसात सापडणे म्हणजे टू गेट कॉट इन द रेन. पुढचा शब्द पाऊस सुरू होणे म्हणजे रेन टू स्टार्ट किंवा रेन टू बिगिन. पाऊस सुरू होणे, रेन टू स्टार्ट किंवा रेन टू बिगिन. नेक्स्ट आहे पावसामुळे रद्द होणे म्हणजे टू बी कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन. म्हणजे काही वेळेला पावसामुळे ट्रेन रद्द होते किंवा पावसामुळे आपलं काही काम रद्द करतो, आपण बाहेर जाण्याचं रद्द करतो. ठीक आहे, मीटिंग रद्द करतो. तर पावसामुळे रद्द होणे म्हणजे टू बी कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन. नेक्स्ट आहे पाऊस थांबणे म्हणजे रेन टू स्टॉप. पाऊस थांबणे, रेन टू स्टॉप. पुढचा शब्द मोठ्या मनाचा किंवा उदार अंतःकरणाचा म्हणजे ब्रॉड माइंडेड. मोठ्या मनाचा किंवा उदार अंतःकरणाचा म्हणजे ब्रॉड माइंडेड. नेक्स्ट आहे मोठेपण किंवा मोठेपणा किंवा महानता म्हणजे ग्रेटनेस. मोठेपण किंवा मोठेपणा किंवा महानता म्हणजे ग्रेटनेस.
नेक्स्ट आहे मोठ्या प्रमाणावरचा किंवा मोठ्या प्रमाणावरील म्हणजे एक्सटेन्सिव्ह. मोठ्या प्रमाणावरचा किंवा मोठ्या प्रमाणावरील म्हणजे एक्सटेन्सिव्ह. पुढचा शब्द लक्ष म्हणजे लॅक किंवा लॅक किंवा 100,000. आता मित्रांनो, लक्ष हा शब्द 2 प्रकारे आपण वापरतो. बघा, मी तुम्हाला सांगते. लक्ष म्हणजे लॅक किंवा लॅक किंवा 100,000. आपण म्हणतो ना 1,00,000. ठीक आहे. आणि दुसरा नेक्स्ट घेऊयात. लक्ष म्हणजे अटेन्शन किंवा हीड. कळलं? लक्ष म्हणजे अटेन्शन किंवा हीड. सो लक्ष आपण 2 पद्धतीने वापरतो. एक म्हणजे लक्ष म्हणजे आपण म्हणतो ना, अरे माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, अरे त्याच्याकडे 1,00,000 रुपये आहेत. लक्ष लॅक किंवा लॅक किंवा 100,000. आणि दुसरा लक्ष म्हणजे अटेन्शन किंवा हीड. पुढचा शब्द घेऊयात. लक्ष देणे म्हणजे टू पे अटेन्शन किंवा टू पे हीड. लक्ष देणे, टू पे अटेन्शन किंवा टू पे हीड. नेक्स्ट आहे लक्ष वळवणे म्हणजे टू टर्न वन्स अटेन्शन. लक्ष वळवणे, टू टर्न वन्स अटेन्शन. पुढचा शब्द लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे म्हणजे टू इग्नोर किंवा टू पे नो अटेन्शन. लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे म्हणजे टू इग्नोर किंवा टू पे नो अटेन्शन. पुढचा शब्द लक्ष न देणारा किंवा दुर्लक्ष करणारा म्हणजे हिडलेस किंवा इनअटेंटिव्ह. लक्ष न देणारा किंवा दुर्लक्ष करणारा म्हणजे हिडलेस किंवा इनअटेंटिव्ह. नेक्स्ट आहे लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष एकवटणे म्हणजे टू कॉन्सन्ट्रेट. लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष एकवटणे म्हणजे टू कॉन्सन्ट्रेट. मित्रांनो, या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. इतक्यात जाऊ नका कारण वेळ झालेली आहे. आता एक रॅपिड फायर राऊंडची स्टार्ट करूयात. निद्रा किंवा झोप, स्लीप किंवा स्लंबर. निद्रा घेणे टू स्लीप. निद्रावश किंवा झोप येत आहे असा स्लीपी. पेंगत असलेला किंवा तंद्री ड्राउझी. निद्रानाश किंवा निद्रेचा अभाव स्लीपलेसनेस किंवा इन्सोमनिया. पाऊस रेन. पावसाचा थेंब अ रेन ड्रॉप. पावसाचे पाणी रेन वॉटर. पावसाची सर शॉवर ऑफ रेन. मुसळधार पाऊस फ्लरी ऑफ रेन. वादळी पाऊस अ रेन स्टॉर्म. ढगफुटी क्लाउड बर्स्ट. पाऊस येणे रेन टू कम. पाऊस पडणे रेन टू फॉल. जोरदार पाऊस पडणे टू रेन हेविली. पावसाचा अंदाज दिसणे टू लुक लाईक रेन. पावसात अडकणे किंवा पावसात सापडणे टू गेट कॉट इन द रेन. पाऊस सुरू होणे रेन टू स्टार्ट किंवा रेन टू बिगिन. पावसामुळे रद्द होणे म्हणजे टू बी कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन. पाऊस थांबणे रेन टू स्टॉप. मोठ्या मनाचा किंवा उदार अंतःकरणाचा ब्रॉड माइंडेड. मोठेपण किंवा मोठेपणा किंवा महानता ग्रेटनेस. मोठ्या प्रमाणावरचा किंवा मोठ्या प्रमाणावरील एक्सटेन्सिव्ह. लक्ष लॅक किंवा लॅक किंवा 100,000. दुसरा शब्द लक्ष अटेन्शन किंवा हीड. लक्ष देणे टू पे अटेन्शन किंवा टू पे हीड. लक्ष वळवणे टू टर्न वन्स अटेन्शन. लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे टू इग्नोर किंवा टू पे नो अटेन्शन. लक्ष न देणारा किंवा दुर्लक्ष करणारा हिडलेस किंवा इनअटेंटिव्ह. लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष एकवटणे टू कॉन्सन्ट्रेट.
मित्रांनो, या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर अजून तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 75 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.